तर आज आपण या हरभऱ्याची मस्त एक नवीन रेसिपी बघूया। हा बघा हरभरा आहे ना, आणि तव्यावर भाजून घेते आणि नंतर ह्याला आपल्याला सोलायचं आहे। हे बघा इकडे शापू आहे आणि थोडासा पालक घेतलाय। शापूची एक जुडी घेतली आहे मी आणि थोडा पालक घेतला। तर आज हे चांगले कापलंय बारीक आणि स्वच्छ असं धुवून घेतलंय। लसूण घेतले, 2 मिरच्या आणि हे 3 छोटे कांदे। चला आज आपण मस्त भाजी बनवते। तर हे बघा तुम्हाला पालक आणि शाप, तर बघा इथे मी पॅन ठेवले। तर ह्यात आपण कांदा, लसूण आणि मिरची घेतलेली। तर हे मी तेल टाकते, थोडासा तेल टाकलंय बघा। लसूण मिरची आपण हे शिजवून घेऊ। शिजलंय, ह्याच्यात ना आपण थोडंसं जिरं टाकूया, ही हळद नाही बघा, भाजी टाकूया आपण। किती झाली कमी भाजी। तर आता ना आपण लसूण का वापरायचा, कारण का शापूला जरा उग्र वास असतो। लसूण टाकलं ना तो वास जास्त येत नाही। तर हे बघा आता हे एवढीशी झाली। तर आता ह्याच्यात ना आपल्याला हा हरभरा टाकायचा। हा मी तव्यावर शिजून घेतलेला आहे। हे बघा मस्त पैकी हरभरा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा। आपण झाकण काढू। हे बघा हरभरा टाकला ना खूप मस्त भाजी होणार आहे। तर आपल्याला हा खोबरावरती टाकायचा आणि हे बघ मीठ टाकून परत आता हे मस्त असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला थोडं खोबरं याच्यात शिजलं पाहिजे म्हणून परत आपण झाकण ठेवूया। तर हे बघा भाजी आपली रेडी झालेली आहे। शापू, पालक आणि हरभरा। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली।